नमस्कार, तुमचं सगळ्यांचं स्वागत आहे माझ्या YouTube चॅनलमध्ये। आजचा दिवस मला खूप खूप छान जाऊ ही स्वामीचरणी प्रार्थना। आणि आज नारळाची वडी बनवायची आहे आणि ती आपण गूळ टाकून बनवायची आहे, तर त्याचीच रेसिपी मी तुमच्यासोबत शेअर करते। तर त्यासाठी बघा, मी इथे नारळ मी ओला नारळ खवून घेतलाय आणि तो ह्या वाटीने 2 वाट्या झालाय नारळाचा किस। आणि 100 ग्रॅम खवा घेतलाय। थोडेसे डेकोरेशन साठी पिस्ता घेतले, वेलची पावडर आहे आणि गूळ आहे। तर मी 2 वाटी खोबरं आहे, तर मी 1 वाटी घेतलं गूळ घेणार आहे। तर पहिल्यांदा आपण पॅन मध्ये मी तूप टाकून घेते 1 चमचभर। तर हा जेवढा खोबरं आहे तो पहिला टाकून घेते पॅन मध्ये। वाटीने खोबरं घेतलं होतं, त्याच वाटीने गूळ घेतलाय। सारण बऱ्यापैकी आता आपलं घट्ट झालंय। मग आता मी जो खवा घेतला होता ना तो त्याच्यामध्ये टाकून घेते आणि थोडीशी वेलची पावडर 1 चमचभर, आता ना एकदम मिश्रण असं घट्ट झालंय आणि आम्ही गोळा दाखवते बघा कसा गोळा होतोय त्याचा। असा एक गोळा होतोय म्हणजे व्यवस्थित सेट झालंय आपलं। आता ह्याच्या वड्या पाडण्यासाठी मी एका ट्रे मध्ये बटर पेपर घेतलाय आणि त्याच्यावरती हे सर्व मिश्रण टाकून घेते आणि सेट करायला ठेवून देते। ह्याचा पण होता ना, बंद करा। आता हे सेट करायला मी आता अर्धा ते 1 तास ठेवून देते आणि नंतर मग कटिंग करते। तसंच तोपर्यंत मिशोवरून एक पार्सल मागवली, तर ती आता अनबॉक्सिंग। मिशोवरून एक ऑर्गनायझर मागवलं होतं, तर ते तुम्हाला दाखवते। कारण बऱ्याच दिवस माझं चालू होतं, घरी ना पसारा होतो, म्हणजे माझे काही आपले तेलाची बॉटल, मॉइश्चरायझर जे सकाळी लागणार आहेत ना ते त्या ड्रॉवरमध्ये असतात आणि त्या ड्रॉवरचा सकाळ सकाळी असा आवाज वगैरे येतो आणि ते पटकन भेटत नाही। म्हणजे तेलाची बॉटल नेहमी पडते, मग त्यातलं तेल सांडतं, असं बरंचसं होत होतं। म्हणून मला एक असं ऑर्गनायझर पाहिजे होतं आणि ते मिशोवरती मिळालं आणि त्याची प्राइस 500ला काहीतरी असं ते मिळालंय। आणि ह्याच्यामध्ये कलर्स आहेत, तर मिशो नेहमीप्रमाणे काहीतरी रॉंग असं येतं, तसंच ते पहिल्यांदा जे आलं ते रॉंग आलं, कलरफुल नव्हतं। आणि जे मी आता हे ऑर्डर केलं होतं ते कलरफुल आहे। तर मी दाखवते तुम्हाला ओपन करून। त्याचा होम डेकोरचा ऑफर न करता मी वस्तू ठेवण्यासाठी करणार आहे आणि हे कलरफुलच छान वाटतंय। कलर मला छान असे कलर्स वाटतात आणि ते असं कॉर्नरला लावण्यासाठी आहे। तर हे बघा किती कलर, येलो कलर, रेड कलर आणि ब्ल्यू कलर, हे 3 कलर्स आहेत। कॉम्बिनेशन एवढं छान वाटतंय ना। आणि ते स्क्रू आहेत त्याच्यावर मिळालेले आणि ते मी इथे लावणार आहे, बेडरूम मध्ये ह्या कॉर्नरला प्लेस करणार आहे, जेणेकरून मला ते पटकन ऍक्सेस होईल असं। तर आता बघते, मला लावून दाखवते मी आणि मग तुम्हाला आयडिया येते कसं दिसतंय ते। ही अशी काय कामं असली ना की मी जास्त महेशला सांगते करा म्हणून, कारण ते आता सर्व अटॅच करायचंय आणि ते एकदा खाली पूर्ण करून घेतो तयार, आणि तयार झाल्याच्या नंतर मग ऑल माउंट करून टाकतो त्याला। तो असा खाली साईडला असा आला पाहिजे ना, ऑलला आला पाहिजे ना हा भाग। हां, कारण आपल्याला स्क्रू लावून ऑलला फिट करायचं आहे, त्यामुळे एवढं लक्षात ठेवायचं ते फिटिंग करताना की हा पार्ट असा उभा आला पाहिजे
आणि मग त्यांनी हे पिन्स कशाला दिल्यात? भिंतीत मारायला. अच्छा. मी बघा कलर किती छान दिसतंय एकदम व्यवस्थित. इथे आपण म्हणजे फ्लॉवर पॉट छोटे छोटे शोपीस पण ठेवू शकतो, पण मी काही शोपीस ठेवणार नाहीये. तर माझ्या डेली ज्या वस्तू असतात ज्या मला नेहमीच लागतात सकाळी उठल्यानंतर किंवा आपल्याला सतत बाहेर कुठे जायचंय तेव्हा, तर इझिली ऍक्सेस व्हावं म्हणूनच खरेदी केलंय. तर हे बघा हे तर एक क्लिन्झिंग मी काय मॉइश्चरायझर आहे. म्हणजे ह्या छोट्या कोणत्याही वस्तू ज्या आपल्याला डेली यूजला लागतात त्या वस्तू आपण इथे ठेवून आपल्या पटकन हे करता येईल. एवढं छान आहे आणि खरंच म्हणजे घेऊ शकतो. 453 ला काहीतरी प्राइस आहे. मी डिस्क्रिप्शन मध्ये त्याची लिंक देईल, तर तुम्ही जर घ्यायचं असेल तर नक्की चेक करा. आता सारण सेट झालंय, तर मी त्याच्या वड्या पाडून घेते आणि थोड्या थिक आहेत त्यामुळे त्या पाडताना एकदम असा डीप कट द्यायचं म्हणजे व्यवस्थित त्या पडल्या जातात. तर आता सर्व ह्या व्यवस्थित जशा पाहिजेत अशा चौकोनी शेपमध्ये जशा आपल्या शेपमध्ये पाहिजे तशा आपण कट करून घेऊ शकतो. आणि बघा दिसायला एकदम व्यवस्थित एकदम छान दिसतात. आणि आता मी एक एक असे काढून घेते. जिथे असं आपल्याला वाटतं की डीप कट नाही गेले, सुरी कधी कधी वरूनच येते, तर ते डीप कट घेऊन पुन्हा हे करायचं. आणि बघा एवढ्या छान झाल्यात ना वड्या, मस्त एकदम झाल्यात. आणि मी हे फ्रीजमध्ये काही सेट नाही केलं, बाहेरच होतं, 1 तास जवळपास बाहेरच होतं हे सारण. आणि आता छानपैकी सेट झाल्यात आणि मस्तपैकी वड्या पडतात. तर ह्या वड्या 8 ते 10 दिवस व्यवस्थित फ्रीजमध्ये राहू शकतात. व्यवस्थित असे आले आणि जाड पण अशी झाले मऊ. ह्या ओल्या नारळाच्या वड्या झाल्यात गूळ टाकून बनवल्या, तर बघा केवढे छान अशा झाल्यात आणि एकदम मऊ अशा झाल्यात आणि व्यवस्थित पडल्या गेल्यात. आता ट्रेमध्ये जागा नाहीये म्हणून मी एवढ्या कट करून झाल्यात, पण एकदम मस्त अशा छान. आणि आज मी तुम्हाला हे पण दाखवलं, नारळाच्या वड्या दाखवल्या आणि एक मिशोवरून पार्सल मागवली होती जी ऑल डेकोर म्हणून, तर ती पण तुमच्यासोबत शेअर केले. तर व्हिडिओ नक्की बघा आणि व्हिडिओ जर आवडल्यास तर नक्की चॅनलला सबस्क्राईब करा. आणि असंच भेटू आपण पुढच्या ब्लॉगमध्ये. तोपर्यंत बाय बाय.